नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रेजर ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचा ठेवा हा आपला पहिला लेसन पाहतोय. आणि आज आपण चला पुढच्या पानावर जाऊया. मागील एक व्हिडिओ पार्ट 1 जो आहे लेसनचा, त्यात आपण वॉटरशी संबंधित जो भाग होता, पाण्याशी संबंधित, तो पाहिलेला आहे. आता आपण सॉइल पाहणार आहोत आज या व्हिडिओमध्ये. तर मागचा जो व्हिडिओ आहे पार्ट 1 तो पाहायचा असेल तुम्हाला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथं तुम्ही पाहू शकताय. बघ आता लेट्स अंडरस्टँड, थोडं समजून घेऊया. इट टेक्स मेनी इयर्स फॉर सॉइल टू फॉर्म. माती तयार होण्यासाठी खूप वर्ष लागतात. द टॉप लेअर ऑफ सॉइल इज फर्टाईल. मातीचा वरचा थर सुपीक असतो. का सुपीक असेल बरं? कारण की वरच्या थरामध्ये सगळ्या सजीवांचे अवशेष असतात मातीतल्या, म्हणजे पालापाचोळा सुद्धा असतोय, खत असते वरच्या थरामध्ये. म्हणून ती सॉइल टॉप लेअर, वरचा जो थर आहे तो काय असतोय? सुपीक असतोय. इट इज इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट इट. म्हणून मातीचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. सॉइल इरोजन इज रिड्यूस व्हेन प्लांट्स, ग्रास, ट्रीज अँड श्रब्स आर ग्रोन ऑन द लँड. जमिनीवर प्लांट्स, झाडं, गवत, ट्रीज, वृक्ष मोठे मोठे, श्रब, झुडपं वाढली तर सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची धूप होणार नाही. अँड दिस प्रोसेस हेल्प्स इन द कन्झर्वेशन ऑफ सॉइल. यामुळे मातीचं संरक्षण होऊ शकते. बघा आता बघा, अ लश ग्रीन अँड प्रॉस्परस फ्युचर. हे भविष्य असं पाहिजे जमिनीचं, नाहीतर बघा मातीचं असं होऊन जाईल, जमिनीची धूप होईल, दुष्काळ पडेल आणि सगळं जमिनीला भेगा पडतील. मग वाय इज सॉइल कन्झर्वेशन नेसेसरी. मातीचं संरक्षण करणं का गरजेचं आहे? जमिनीची जर धूप झाली तर पुराचं प्रमाण वाढतं, जमिनीत पिकं चांगली येत नाहीत. आणि बघा पुढं काय दिलंय, नेम द ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस ऑर सराउंडिंग्स दॅट आर मेड फ्रॉम सॉइल. आपल्या घरामध्ये मातीच्या कुठल्या कुठल्या वस्तू बनवलेल्या आहेत, कोणकोणत्या, त्याची तुम्ही नावं सांगायची, त्याची यादी करायची. लेट्स अंडरस्टँड, चला समजून घेऊया. व्हेरियस टाइप्स ऑफ सॉइल आर फाउंड इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये मातीचे वेगवेगळे प्रकार आढळतात. फॉर एक्झाम्पल ॲल्युव्हियल सॉइल. ॲल्युव्हियल हा शब्द नवीन असेल तुम्हाला, त्याला गाळाची माती म्हणतात. पुढे आहे ब्लॅक सॉइल, काळी माती, की ज्याला रेगूर माती म्हणतात. पुढे आहे रेड सॉइल, लाल माती. पुढे आहे लॅटराइट सॉइल, त्याला जांभ्या रंगाची किंवा जांभा खडक जो आहे त्याची माती म्हणतात. पुढे आहे माउंटेनियस सॉइल, पर्वतीय माती, डोंगराळ माती. मार्शी सॉइल, दलदलीची माती. पीट सॉइल, पीट माती. शॅडो सॉइल, शाडूची माती. हे मातीचे प्रकार आहेत. आता त्या प्रत्येक प्रकारच्या मातीचे आपण वैशिष्ट्ये पाहूया. तर बघा, सँडी सॉइल, याला वालुकामय माती म्हणतात किंवा वाळूसारखी माती म्हणूया आपण त्याला. त्याची वैशिष्ट्य काय? दिस सॉइल कंटेन्स हाय प्रपोर्शन ऑफ सँड. याच्यात वाळूचं प्रमाण जास्त असतं. आणि वॉटर डेन्स थ्रू दिस सॉइल व्हेरी क्विकली. या मातीतून पाणी सहज वाहून जातं. अँड कॉझिंग इट टू ड्राय आउट फास्ट. आणि ही माती लवकर कोरडी होते. बघा, वाळूसारखी माती असते. पुढे आहे क्लेई सॉइल, त्याला चिकन माती म्हणूया. दिस सॉइल इज व्हेरी स्टिकी अँड सॉफ्ट. ही माती चिकट आणि मऊ असते. इट्स पार्टिकल्स आर व्हेरी स्मॉल. त्या मातीचे कण फार छोटे असतात. बघा इथं कण मोठे दिसत आहेत सँडी सॉइल मध्ये, आणि इथं बघा कण छोटे दिसत आहेत. दिस सॉइल इझिली रिटेन्स वॉटर. रिटेन्स वॉटर म्हणजे ही माती काय आहे? सहज पाणी धरून ठेवते, कारण हिचे पार्टिकल्स, कण कसे असतात? स्मॉल, लहान असतात. ही जी सँडी सॉइल आहे ती पाणी धरून ठेवत नाही, कारण की तिचे कण मोठे असतात, पार्टिकल्स मोठे असतात. इट इज युज्ड फॉर ग्रोईंग क्रॉप्स अँड मेकिंग व्हेरियस आर्टिकल्स. बघा, ही जी माती आहे ती पिकांच्या वाढीसाठी आणि मेकिंग व्हेरियस आर्टिकल, वेगवेगळ्या मातीच्या वस्तू बनवण्यासाठी वापरली जाते. पुढे आहे लोमी सॉइल. कसली सॉइल आहे? लोमी सॉइल. त्याला पोयटा माती असं सुद्धा म्हणतात. बघा, लोमी सॉइल इज फॉर्म फ्रॉम अ मिक्सचर ऑफ सँडी सॉइल अँड क्ले सॉइल अँड सिल्ट. बघा आता
सँडी सॉइल आपण वरती पाहिली ती, क्लेई सॉइल आपण वरती इथं पाहिली ती, आणि सिल्ट म्हणजे गाळ मिळून काय तयार होते, लोमी सॉइल तयार होते. इट सॉइल रिटेन्स वॉटर, ही माती सुद्धा पाणी धरून ठेवते. विच हेल्प्स लँड टू रिमेन मॉइस्ट, या मातीमुळे जमीन कशी राहते, ओलसर राहते, जमिनीमध्ये ओलावा राहतो. अँड इट इज युजफुल फॉर द ग्रोथ ऑफ क्रॉप्स, याच्यामध्ये सुद्धा पिकांची वाढ चांगली होत असते. ओके, तर पुढे पाहूया. कलेक्ट द सॅम्पल्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल फ्रॉम युअर सराउंडिंग्स, तुमच्या परिसरातून वेगवेगळे जे मातीचे जे वेगवेगळे टाईप आहेत ते जमा करायचे. वेट द सॉइल, ती माती ओली करा. मेक बॉल्स आउट ऑफ देम, त्या मातीचे गोळे करा, बॉल करा. अँड ऑब्झर्व देम अँड कम्प्लीट द फॉलोविंग टेबल बिलो, काय करायची, हा टेबल पूर्ण करायचे. बघा आता टेबलमध्ये काय लिहिलंय, फ्रॉम व्हेअर सॉइल इज कलेक्टेड, तुम्ही माती कुठून घेतली, ओढ्याच्या काठातून, शेतातून, ते घ्यायची, लिहायचं इथं. कलर ऑफ द सॉइल, त्या मातीचा कलर कोणता आहे तो इथे लिहायचे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल, त्या मातीची वैशिष्ट्ये म्हणजे तिथल्या कणांचा आकार लिहायचा, त्यातल्या कसा आहे, त्याची साईज लिहायची, पार्टिकल्सची, ती पाणी धरून ठेवते का नाही ठेवत ते लिहायचे. अँड कॅन सॉइल बॉल्स बी मेड, आणि या मातीचे गोळे तयार होतात का ते सुद्धा लिहायचे. आता इथं काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहेत बघा. औषध फवारणी केली जाते, इथं खत फवारणी केली जाते, इथं कचरा टाकलेला दिसतोय, है की नाही. आणि त्याच्यामुळे सॉइलचं काय होतंय बघा. आता जसं वॉटर पोल्युशन पाहिलं तसं आता सॉइल पोल्युशन कसं होतं बघा. द एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, म्हणजे रासायनिक खतांचा जास्त वापर, पेस्टिसाइड कीटकनाशकांचा जास्त वापर, ॲज वेल ॲज मिक्सिंग ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस, म्हणजे मातीमध्ये विषारी, टॉक्सिक म्हणजे विषारी पदार्थ मिसळले जाणं. अँड वेस्ट फ्रॉम फॅक्टरीज, कारखान्यातला कचरा मातीमध्ये टाकला जाणं. रेड्युसेस इट्स फर्टिलिटी, त्याच्यामुळे मातीची सुपीकता कमी होते. अँड मेक्स इट कंटेमिनेटेड, आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होतं. यालाच आपण सॉइल पोल्युशन असं म्हणू शकतो. वी मस्ट टेक केअर टू एन्श्युअर दॅट सच सबस्टन्सेस डू नॉट मिक्स विथ द सॉइल, आपण काळजी काय घेतली पाहिजे, असे विषारी पदार्थ मातीत मिसळले नाही पाहिजेत. मग इन द फील्ड, शेतात आपण कसली फर्टिलायझर वापरली पाहिजेत, खतं, ऑर्गॅनिक जैविक खतं वापरली पाहिजेत. ऑर्गॅनिक फर्टिलायझर शुड बी यूज इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, रासायनिक खताऐवजी आपण जैविक खतं वापरली पाहिजेत. ऑर्गॅनिक फर्टिलायझर इज प्रिपेअर्ड फ्रॉम ॲनिमल वेस्ट, जैविक खतं ही प्राण्यांचा जो वेस्ट आहे, शेण वगैरे म्हणतो आपण, त्या शेणापासून किंवा गोठ्यातल्या कचऱ्यापासून अशी जैविक खतं बांधतात. दे डिकम्पोज ड्राय लिव्ज, कुजलेले जी पानं आहेत वाळकी, ती सुद्धा आपण वापरली पाहिजेत खत म्हणून. कळलं. आता बघा, वी हॅव स्टडीड दिस, आपण या पाठामध्ये काय शिकलो, या लेसन मध्ये वॉटर इज इम्पॉर्टंट फॉर ऑल लिव्हिंग बिंग्स, सगळ्या सजीवांसाठी पाणी महत्वाचं आहे. देअरफॉर वॉटर शुड बी यूज केअरफुली, म्हणून आपण पाणी कसं वापरलं पाहिजे, काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. द वॉटर वी गेट कम्स फ्रॉम द डिफरंट प्लेसेस सच ॲज रिव्हर्स, वेल्स, लेक्स अँड डॅम्स, आपण जे पाणी वापरतो किंवा आपल्याला जे पाणी मिळतं ते रिव्हर, नदी, विहीर, लेक्स म्हणजे तलाव, आणि डॅम्स म्हणजे धरण यांच्याकडून मिळतं. अँड दीज प्लेसेस आर कॉल्ड सोर्सेस ऑफ वॉटर, याला पाण्याचे सोर्स म्हणतात, स्त्रोत म्हणतात. वॉटर इज स्टोर्ड इन लार्ज क्वांटिटीज इन लेक्स, वेल्स, चेक बंड्स, टँक्स, ऑन फोर्ट्स अँड ओल्ड हौद. बघा आता पाणी कुठं कुठं साठवलं जात होतं, लेक, तलाव, वेल म्हणजे विहिरी, है की नाही, बंड्स बंधारे, टँक्स टाक्या, कुठल्या टाक्या, फोर्ट किल्ल्यावरच्या, आणि जुन्या हौदामध्ये पूर्वीच्या काळी पाणी साठवलं जायचे. एव्हरी ड्रॉप ऑफ वॉटर इज इम्पॉर्टंट, सो इट इज नेसेसरी टू रियूज वॉटर, पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे, म्हणून पाण्याचा काय केलं पाहिजे, रियूज, पुनर्वापर केला पाहिजे. फिल्टरिंग, सेटलिंग, बॉइलिंग अँड डिसइन्फेक्शन्स, हे कशाच्या मेथड्स आहेत, यूज टू मेक वॉटर सेफ, पाणी सुरक्षित करण्यासाठी वापरलं जाते. द प्रोसेस ऑफ स्टोरिंग रेन वॉटर टू इन्क्रीज द ग्राउंड वॉटर लेवल इज कॉल्ड रेन वॉटर हार्वेस्टिंग. म्हणजे बघा,
रेन वॉटर साठवून ठेवायचं. कशासाठी? ग्राउंड वॉटर ची लेवल वाढवण्यासाठी त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतात. इट टेक्स मेनी इयर्स फॉर सॉइल टू फॉर्म. माती तयार होण्यासाठी खूप वर्ष लागतात. देअरफॉर इट्स कन्झर्वेशन इज इसेन्शियल. म्हणून मातीचं रक्षण सुद्धा गरजेचं आहे. आता मातीचे टाइप्स पाहिले आपण वेगवेगळे. सँडी सॉइल, क्लेई सॉइल, लोमी सॉइल. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ सॉइल. द एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खतांचा जास्त वापर केला, पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकांचा जास्त वापर केला, ॲज वेल ॲज मिक्सिंग ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस. विषारी पदार्थ जर मातीत मिसळले, अँड वेस्ट फ्रॉम फॅक्टरीज, कारखान्यातला कचरा जर मातीत मिसळला, रिड्यूस इट्स फर्टिलिटी, मातीची सुपीकता कमी होते. अँड दिस इज कॉल्ड सॉइल पोल्युशन. हे आपण शिकलो. आता हा जो एक्सरसाइज आहे तो सुद्धा मी दिलेला आहे. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. ओके, तर डिस्क्रिप्शन मध्ये एक्सरसाइज सुद्धा तुम्ही पाहू शकताय. थँक्यू.